मिस्टर बीननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका। सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू आहे। गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिलाय। कॉमेडियन कुणाल कामरानं केलेल्या व्यंग्यात्मक गाण्यावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधामध्ये विधान परिषदेमध्ये हक्कभंग। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला। अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा सभागृहाचा अवमान, दरेकरांचा आरोप। मी सभागृहामध्ये 56 जण पायाला बांधून फिरते असं म्हणाले नाही। माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। कुणाल कामराचा आरोप। घाबरून माफी मागणार नाही, कामरा भूमिकेवर ठाम। संतोष देशमुख प्रकरणी बीड कोर्टामध्ये 10 एप्रिलला पुढील सुनावणी। देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक, तर आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत निवेदन दिलंय। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। पुण्यामधील ससून रुग्णालयामधून विनयभंगामधील आरोपींचं पलायन। छातीत दुखत असल्यानं काल आरोपीला उपचारासाठी दाखल केलं होतं। संतोष साठे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव। फॉरेन्सिक टीम प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घेणार, तर कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीमधील सीसीटीव्ही फुटेज द्या। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची वकिलांमार्फत मागणी। नागपूरमधील दंगल प्रकरणी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार। महायुती सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी करणार। शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता, तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज।